असं मला सारखं म्हणायचं की आपल्याला कशाचं आरक्षण त्याचा पण शब्द ना शाळेत ते सारखं तसं म्हणायचं तू म्हणायचं आपल्याला कशाचं 10% दिलंय आता का की कसं होईल दोघांचं शिक्षण असं सारखं मला म्हणून दाखवायचं. पण मी म्हणायची धीर द्यायची म्हणायची बाबू तसं नको रे सोना म्हणून होत असतं म्हणायचं. तो उदास असायचा त्याच्या वडील मिस्त्री काम करते तो म्हणायचं दोघांचे शिक्षण कसे होतील आपण त्याच करू म्हणायचं. सारखं उदास करून मला असं वाटलं नव्हतं की माझं लेकरू असं करेल म्हणून माझ्या मनात कोणी कधी आलं नव्हतं. असं अचानक केलं त्यांनी उदासीनच केलं. बरेच दिवस ते उदास होता पण मला असं कळलं नाही की माझं लेकरू असं म्हणजे करेल ही गोष्ट मला कधीच वाटलं नव्हतं. अचानक केलं असं दुसऱ्या जातींच्या मुलाच्या अशा मला फोटो दाखवायचं पोलिसाच्या वर्दीमधले. मला म्हणायचं बघ ना का ते बाबा ते माझ्याच वयाचं फक्त नोकरीला लागले पण म्हणायचं बाबू लागेल ना आपण पण लागत असतो तर शिकल्या परत नाही केलं होत असतो मी म्हणायची. पण तेव्हा मला असं वाटलं नाही की तेव्हा असं करेल कसं सांगायची मी त्याला. मला वाटायचं जाऊन जाऊन धरून करेन तेव्हा कशाचं त्यांना अचानक असं ते बघ ना असं आहे ते बघ ना तसं आहे सारखं तुमच्याकडे दाखवायचं. पण असं वाटायचं तर आहेच तुमचं येतं मोबाईलवर म्हणून दाखवायचं असं कधी वाटलं नाही ती गोष्ट त्याच्या मनात दुपारी मला पाटील बोलला आम्ही शाळेत होतो सांगलीमध्ये आमच्याकडे आरक्षण बोलला 7 वाजता कोणतीच आपलं जीवन चालू होतं ते सगळं जेवायला जाईल आणि लहान मुलगा त्याला म्हणजे बिस्किटचे पुण्या त्यांनी पुडा खाल्ला त्याला म्हणजे तू जा आणि मग दुसरा दिवस होता. आणि कुटुंब बऱ्यापैकी आता त्याच्यावर होतं 20 वर्षाचं घालून स्वतःच्या हिंदीवर त्यांनी मोठी शिकायला चालू केली.